मित्रांनो, आपल्या फार्मसी प्रोफेशनमध्ये सर्वात मोठी जी पोस्ट आहे असिस्टंट कमिशनर ऑफ द ड्रग, याच्यानंतर दुसरी पोस्ट आहे ड्रग इन्स्पेक्टर, जे की आत्तापर्यंत हिस्ट्रीमधली आपल्या फार्मा प्रोफेशनमध्ये सर्वात मोठी जी पद भरती आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 150पेक्षाही ज्या जास्त जागा आहेत त्याची वॅकन्सी जी आहे येत्या संडेला ही पद भरती तुमची कंडक्ट केली जाईल. तर याच्यामध्ये कशा पद्धतीचं सिलेबस आणि कशा पद्धतीची पॅटर्न एक्झाम जी आहे ती राबवली जाईल, त्याचबरोबर याच्यासाठी जी OMR तुम्ही फिलअप करणार आहात तर ती कशा पद्धतीची असेल, त्याच्यामध्ये काय काय डिटेल फिलअप करावं लागतील, तर या सर्व गोष्टीची माहिती, त्याचबरोबर एक्झामचा टायमिंग किती वेळ असेल, त्याचबरोबर एक्झामचा जो टायमिंग आहे तो किती वेळेचा आहे, किती प्रश्न असेल, किती गुण असतील, निगेटिव्ह सिस्टम असेल किंवा नाही, या सर्व गोष्टीची महत्त्वाची जी माहिती आहे ती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. तुमच्यापैकी किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी या एक्झामचा फॉर्म फिलअप केला असेल, फार्मसी केली असेल आणि तर त्या सर्व लोकांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. त्या सर्व लोकांना यामधून जी माहिती भेटणार आहे ती येत्या 22 तारखेला ते त्याचं ॲप्लिकेशन जे आहे ते एक्झाममध्ये करतील. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला OMR कशी फिलअप करायची याची सुद्धा आयडिया येऊन जाईल, त्याच्यामुळे व्हिडिओ केअरफुली नक्की बघा. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची औषध निरीक्षक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ड्रग इन्स्पेक्टर म्हणत असतो, ही आपली पोस्ट होती. अशा पद्धतीचा पूर्ण जो सिलेबस आहे तो या पदभरतीचा जो आहे तो तुम्ही इथं बघू शकता. अशा पद्धतीचा हे जे मी हायलाईट केले, हा जो सिलेबस आहे नव्याने त्याची व्हॅल्युएशन केली होती. बाकी जो नॉन हायलाइटेड सिलेबस आहे तो जुना सिलेबस जो आहे तो रिपीट केलेला आहे. तर जर आपण इथं बघितलं तर महत्त्वाचे 2 परीक्षेचे टप्पे आहेत. लेखी परीक्षा म्हणजे तुमची OMR बेसची टेस्ट होणार आहे, ती 200 गुणाची असेल. म्हणजे एका प्रश्नपत्रिकेमध्ये 100 प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील, एका प्रश्नाला 2 गुण, अशी 200 गुणाची तुमची पूर्ण एक्झाम असणार आहे. ज्याच्यामध्ये मुलाखतीचे जे असणार आहे ते तुमचे 50 मार्क तुमची मुलाखत म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे आता जी टेस्ट झालेली संडेची. त्याच्यानंतर माध्यम जे आहे ते इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले जातील. प्रश्नसंख्या 100 आहे, गुण 200 आहेत, कालावधी 1 तास आहे, दर्जा पदवी लेवलचा आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे MCQ लेवलचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. प्रश्नाची काठिण्य पातळी म्हणजे प्रश्नपत्रिकेचा हार्डनेस हा डिग्री लेवलचा असेल, म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री लेवलचे प्रश्न विचारले जातील. 60 मिनिटे 1 तास तुम्हाला, एका तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. एका प्रश्नाला 2 गुण, अशी 200 गुणाची एक्झाम आणि 50 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू. त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणामधून वजा कमी करण्यात येतील. त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये 1/4 निगेटिव्ह सुद्धा बघायला भेटणार आहे. त्याच्यामुळे प्रश्नपत्रिका अटेम्प्ट करत असताना केअरफुली जे प्रश्न आपल्याला जमतील, जे प्रश्न आपल्या आवडत्यामध्ये असतील तेवढेच प्रश्न आपल्याला अटेम्प्ट याच्यामध्ये करायचे आहे. अशा पद्धतीची जी आहे महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन होते. आता याची OMR कशी असते, म्हणजे काय काय गोष्टी फिलअप कराव्या लागतात जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी आपल्याला ते सोपं पडेल, तर ते तुम्हाला एकदा मी दाखवून देतो. तर अशा पद्धतीची जी आहे तुमची OMR असते. अशा पद्धतीचा OMRचा कलरसुद्धा असतो. एक्झॅक्ट अशा पद्धतीची ही OMR आहे, ज्याच्यामध्ये नेम ऑफ द एक्झामिनेशन इथं दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टर असं तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर रोल नंबर आपला जो आलेला आहे, अलॉट झालेला आहे, तो इथं टाकायचा आहे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 आणि त्याप्रमाणे इथं आपल्याला गोल करायचा आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन बुकलेट नंबर जो की तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिला असेल तो इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन बुकलेट सिरीज संच नंबर जो आहे त्याच्यावरती दिलेला असतो ABCD, तर तो इथं तुम्हाला एंटर करायचा आहे. 1 करतोय आणि Aमध्ये समोर Aला गोल करतोय अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर सब्जेक्ट कोडसुद्धा तिथे दिला असेल तो इथं तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ क्वेश्चन अटेम्प्ट, शेवटला जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सबमिट करत असाल तेव्हा तुम्ही किती प्रश्न अटेम्प्ट केलेले आहेत हे तुम्हाला इथं जे आहे ते तुम्ही टाकायचे आहेत आणि तुमची सिग्नेचर इथं तुम्हाला बॉक्समध्ये करायची आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स कॉपी ॲन्सर शीट नंबर तो तुम्हाला दिलेला असेल ॲन्सर शीटवरती, तो तुम्हाला इथं जे आहे ते एंटर करायचं आहे. तर अशा पद्धतीची जी आहे ती पूर्ण OMR शीट आहे. खाली तुम्हाला दिलेला आहे टू बी फिल्ड बाय द इन्व्हिजिलेटर, हा जो पोर्शन आहे आपल्यासाठी नाही, तो इन्व्हिजिलेटरसाठी आहे. बाकी अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी व्यवस्थित केअरफुली फिलअप करायच्या आहेत. शांत डोक्याने जेव्हा हातामध्ये OMR पडेल तेव्हा केअरफुली सगळ्या गोष्टी वाचायच्या आहेत आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आपल्याला लिहून त्या कंप्लीट इथं करायच्या आहेत. तर अशा पद्धतीची OMR, अशा पद्धतीच्या बेसिक इन्स्ट्रक्शन. बाकी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले मी कोणते आयडेंटिटी कार्ड सोबत कॅरी करायचे. या सर्व गोष्टी आपल्या टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती मी PDFच्या स्वरूपामध्ये शेअर केलेले आहेत. तुम्ही बाकीच्या गोष्टी चेकआउट करू शकता. त्याचबरोबर यूट्यूबचं चॅनल PV थोरात मराठी, हे इंस्टाग्रामचं चॅनल आणि टेलिग्राम चॅनलवरती पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी मला जॉईन करा.